शिंदे ठाकरे भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याची सध्या चर्चा आहे। विविध प्रश्नांवर चर्चेसाठी भेट असल्याचं अधिकृत कारण देण्यात येत आहे। शिंदे ठाकरे भेटींमध्ये राजकीय विषयांवर चर्चेची शक्यता मानली जाते। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यापूर्वी सुद्धा यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत। वेळोवेळी एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी येऊ लागलेले आहेत, गेलेले आहेत। अशा वेळी आता या भेटीचे अर्थ कसे काढायचे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। विधानसभा निवडणुकीतील मनसेच्या भूमिकेवरही चर्चा होणार का? मनसेने स्वबळाचा नारा दिलेला आहे। असा नारा झाल्यास मनसे जर का मुंबईत उमेदवार उभे करत असतील तर अर्थातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी ते आव्हान ठरेल। त्यामुळे या सगळ्या भेटीगाठी मागे भविष्यातल्या युतीचं नियोजन असेल का याकडे निरीक्षकांचं लक्ष आहे। मनसेनं नुकतीच राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला होता। यापूर्वी सुद्धा लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेला पाठिंबा देताना विधानसभेमध्ये फक्त मोदींसाठी हा पाठिंबा आहे त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि तेव्हाच विधानसभेसाठी मनसे स्वबळावर मैदानात उतरेल अशी अटकळ बांधली जाते। श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। श्रेयस, या भेटीगाठी मागचे अर्थ काय काढायचे? पुष्पगुच्छ दिला गेलेला आहे निवडणुकीतले काटे दूर करण्यासाठी? आपण जर बघितलं प्रसन्न सर तर स्वबळाचा नारा यावेळी राज ठाकरे आपल्या प्रत्येक बैठकीत देताना दिसत आहेत। आता स्वबळाचा नारा दिल्यानंतर जेव्हा लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा आम्ही नरेंद्र मोदी यांना दिलाय, आम्ही कुठल्याही सरकारला दिला नाही, राज्य सरकारला हा पाठिंबा नव्हता असं म्हणणं आता प्रत्येक मनसे नेत्याचं आहे। आणि त्यामुळे ही जी भेट आहे त्याच्याकडे संपूर्ण देशाचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, कारण विधानसभा निवडणुका एकंदर येत आहेत। एकीकडे असं बघितलं गेलं तर राज ठाकरे पुण्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणारे, वरळीच्या गोष्टी, वरळीचे अनेक लोक त्यांना भेटली येऊन, वरळीचे बिडडी चाळीचा विषय असेल, वरळीचा पाण्याचा विषय असेल, याबद्दल ते बातचीत करणार आहेत। पण सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे विधानसभा निवडणुकीचा असेल प्रसन्न सर, आणि तो विषय यासाठी महत्वाचा आहे कारण स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता कुठे ना कुठे राज ठाकरे पुन्हा एकदा युतीत सामील होत आहेत का, आणि युतीत सामील कोणत्या मुद्द्यावर होत आहेत? आणि एकंदर आपण बघितलं गेलं बिनशर्त पाठिंबा हा वेगळा मुद्दा झाला, पण विधानसभा निवडणुकीत हा बिनशर्त पाठिंबा नसणार आहे। त्यामुळे कुठे ना कुठे आकडे जुळवण्याचा प्रयत्न राज ठाकरे किंवा एकनाथ शिंदे करतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। उद्या सकाळी 10:30च्या दरम्यान राज ठाकरे हे वर्षा बंगल्यावर येतील आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतील, आणि या भेटीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण एकंदर पाहिलं गेलं तर स्वबळाच्या नाऱ्यानंतर ही पहिली भेट होणार आहे आणि त्याच्यानंतर राज ठाकरे 4 ऑगस्ट पासून दौऱ्यावर सुद्धा निघणार आहेत। त्यामुळे या भेटीनंतरचा जो सिनारिओ निर्माण होईल तोच सिनारिओ महाराष्ट्र दौऱ्यात सुद्धा होईल, कारण महाराष्ट्र दौरा हा 4 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट पर्यंत आहे, जिकडे राज ठाकरे लातूर, नांदेड या सगळ्या भागात फिरणार आहेत आणि या भागात राज ठाकरेंची बैठक आहेत, राज ठाकरेंचे भाषणं होतील आणि तेच भाषणाचा सिनारिओ म्हणजेच एकंदर सिनारिओ हा निर्माण या बैठकीत होईल का त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं प्रसन्न सर। म्हणजे श्रेयस, एक प्रकारे सध्या एकनाथ शिंदे आणि युती सरकार लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आणतंय। निवडणुकीतल्या या सगळ्या योजनांसाठी लाडका मित्र पक्ष सुद्धा योजना आखण्याची ही तयारी मानायची, सुरू झाली असं मानायची? अर्थात, आणि आपण बघतोय तर एकंदर जसं मी म्हटलं की विधानसभा निवडणुकीचं आता चित्र खऱ्या अर्थाने हाकेच्या अंतरावर आलंय। प्रत्येक पक्ष आपल्या आकडेवारी घेताना दिसतोय। राज ठाकरे नेहमी आपल्या बैठकीत किंवा आता मध्ये जी बैठक त्यांची रंगशारदाला झालेली त्याच्यात सुद्धा हेच म्हटलेत की या 3 पक्षांचंच पहिलं खरं नाही तर ते आपल्याला कुठे स्टँड देणार आहेत। आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा निर्माण झालाय की इकडं मनसेला कुठे ना कुठे आपली एक जागा ही निर्माणच होणार नाही, आपली एक जागा या युतीमध्ये नाहीच आहे, असं कुठे ना कुठे सिनारिओ निर्माण झाले। त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नक्कीच श्रेयस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।